गुड मॉर्निंग। आज आहे पहिला श्रावणी सोमवार। तर मी आता इथे पूजा करून घेणार आहे। त्यासाठी हे जे मंदिर आहे हे मी पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे। तर आता पटापट पूजा करून घेते। गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार। तर तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। हो, ज्ञानेशने तुम्हाला सगळ्यांना बोल परत, पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर तेच, तर तुम्ही बघितलंच असेल, पूजा वगैरे झालेली आहे। मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आंघोळ वगैरे करून सगळं फ्रेश वगैरे होऊन, म्हणजे आज पहिला श्रावणी सोमवार आहे म्हणून मी आधी पटापट सकाळी साफसफाई केली, नंतर मग फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे करून रांगोळी काढली, तुम्ही बघितलीच असेल। आणि त्यानंतर मग लगेच मी पूजा करून घेतलेली आहे। अरे तू झोपला होता ना, तर अच्छा ओके, सॉरी हा बाळा, नेक्स्ट टाइम नक्की हा। तर ज्ञानेश झोपला होता ना, मी तेव्हा बाहेर पटकन रांगोळी काढून घेतली, कारण जेव्हाही मी रांगोळी काढते ना तेव्हा माझ्या जोडीला ज्ञानेशलाही रांगोळी काढायची असते, हो ना? आणि तो आहे ना, जिथे मी रांगोळी काढताच्या बरोबर साईडला किंवा बाजूला तो त्याची तो छोटी रांगोळी काढत असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर तेच, आणि आज सगळीकडे खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे। आणि
म्हणजे बाल्कनीमध्ये उभी राहिली किंवा किचनच्या खिडकीमध्ये उभी राहिली किंवा बेडरूमच्या खिडकीमध्ये जर उभी राहिली ना, तर बाहेर खूप छान छान मस्त असा गाण्यांचा आवाज येतो. गाणी म्हणजे देवांची गाणी, त्यानंतर छान मस्त सुरेख अशा कोणतरी आरत्या लावलेल्या आहेत आणि सही. आणि आता मगाशी मी रांगोळी काढत होती ना, तेव्हा पण कोणतरी खाली आहे ना एक गाणी लावलं होतं, गणपती बाप्पाचं गाणी होतं, सही होतं. म्हणजे ना ते ऐकायला खूप छान वाटतं. गणपती बाप्पांचं होतं बघा ते. गणपती बाप्पाचं ते आहे पाठी ते, पण कुठलं कसं असं माहिती आहे का, ते तुम्हाला हे माहिती आहे की असं नाही हे आलं म्हणजे ओम श्री गजानन असं पण येतं. त्यानंतर एकदम सायलेंट अशी देवाची जी गाणी असतात ती पण मला असं एक्झॅक्टली सांगता नाही येणार, पण जेव्हा ते कानावरती पडतात तेव्हा ते खूप छान मस्त वाटतं. म्हणजे ऐकायला छान वाटतात. आणि खूप जणांना आता सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर पूजा करता येतात, सगळ्यांचा घंटा वाजवायचा आवाज येतो. इथे सुद्धा हे काका खाली पूजा करतात ना, तर ते पूजा करत असतील ना, तर ते घंटाचा आवाज येतो असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पहिला श्रावणी सोमवार आणि पहिल्या दिवशी म्हणजे पांढरी म्हणजे तांदळाची मूठ दिली जाते. तर सगळेजण आज सोमवार आहे तर महादेवांच्या मंदिरात जातात आणि म्हणजे बेलपत्र, त्यानंतर तांदळाची मूठ, एक मूठ तांदूळ हे महादेवांना अर्पण करतात, त्यांचं दर्शन घेतात आणि मग येतात. तर जसं प्रत्येकाला जसं टाईम अवेलेबल असेल तसं ते देवळात जाऊन नमस्कार वगैरे करतात. आणि खरंच आज पहिला श्रावणी सोमवार आहे, तर खूप प्रसन्न असं वातावरण आहे. आणि श्रावण महिना बोलला ना की यार सही असतो एकदम. म्हणजे सगळीकडे पूजापाठ आणि एकदम सही वाटतं ते. सही आणि रोज म्हणजे छान छान अशी देवांची गाणी ऐकायला भेटतात. या सगळ्या गोष्टी आहेत तेच. तर मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी प्यायला. मी 2-3 दिवस ब्लॅक टी पीत होते, कारण आई आली होती म्हणून. तर मी आईच्या जोडीला ब्लॅक टी घेत होती, पण आता मी ग्रीन टी घेणार आहे. तर तेच. आणि इकडे ज्ञानेश पेअर खातो ना बाळा, तर ज्ञानेश पेअर खातो तेच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता 11:15 वाजलेले आहेत. तर मी आता पटापट ज्ञानेशच्या आज ज्ञानेशची स्कूल आहे, त्याचा आज कम्प्युटरचा पेपर आहे, म्हणजे ओरल एक्झाम आहे त्याची आज. तर तेच, तर त्याची शाळा पूर्ण दिवस असणार आहे आज. तर तेच आता मला त्याच्या टिफिनची तयारी करावी लागेल. तर पटापट किचनमध्ये जाऊन त्याच्या टिफिनची तयारी करते. काल रात्रीचा ब्रेड शिल्लक होता, करायचं काय, म्हणून ठरवलं की चला तर आपण आज ज्ञानेशला टिफिनला मसाला सँडविच देऊया आणि आलू टिक्की. तर हा आहे ज्ञानेशचा टिफिन आणि मी ज्ञानेशचा टिफिनसुद्धा भरलेला आहे. तर ज्ञानेशच्या टिफिनमध्ये छान मस्त मसाला सँडविच आहे आणि आलू टिक्की. आणि ज्ञानेशला मसाला सँडविच आणि आलू टिक्की त्याची खूप फेवरेट आहे. तर हा असा ज्ञानेशचा आजचा टिफिन आहे. तर तुम्ही बघू शकता, तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर मी आता पटापट जेवण करणार आहे. अगदी झटपट अशा पद्धतीने मी खिचडी भातच करणार आहे, कारण माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे आता. आणि उशीर का झाला माहिती आहे का, कारण मी ज्ञानची रिव्हिजन घेत होते, कारण ज्ञानची आता ओरल परीक्षा चालू आहे. तर रिव्हिजन घेता 10 कधी वाजले हे मला कळलंच नाही. तर आता मी पटापट खिचडी भात करते. तर इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे. मी आज सकाळीच अख्खा मसुरा भिजत टाकला होता. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी मॅगी क्यूबचासुद्धा वापर करणार आहे. तर चला तर मी आता पटापट हा खिचडी भात फोडणीला देते. आणि हा खिचडी भात खूप टेस्टी असा लागतो, खूप छान लागतो.
जाते. तर गाईस मी संध्याकाळच्या वेळेला आज मी खूप लेट खिचडी भात केला. 10 वाजता मी सुरुवात केली खिचडी भात करायला. तर आज खूप कामं होती आणि प्लस मला आज पेट्रोल पंप म्हणजे गाडीचं पेट्रोल पण संपलं होतं, म्हणून मला पेट्रोल भरण्यासाठी सुद्धा जायचं होतं. तर ते सुद्धा काम केलं मी. ज्ञानेशला शाळेत सोडलं, नंतर मग ते काम केलं. घरी येईपर्यंत मला 2 तरी होतात, 2 वाजतातच. कारण ज्ञानेशची शाळा 1:45ची आहे आणि मग त्यानंतर मग घरी येईपर्यंत, आणि पेट्रोल पंप जवळ नाही, लांब आहे, त्यामुळे थोडा उशीर लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज ज्ञानेशचा कराटे क्लास होता 7:30 ते 9. तर तेच. आणि मग बाकी ज्ञानेशची ओरल परीक्षा चालू आहे. प्लस आता त्याचे गुरुवारपासून लेखी परीक्षा म्हणजे रायटिंग पेपर सुरू होतील. तर त्याच्यासाठी मी असेच मराठी, इंग्लिश आणि मॅथ या तिन्ही विषयांचे क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते. या सगळ्यामध्ये एवढा टाईम पटापट निघून जातो, काय कळतही नाही. आणि त्यामुळे आज खिचडी भात करायला उशीर झाला, म्हणून 10 वाजता खिचडी भात केला. तर आता 11:15 वाजलेले आहेत. तर आता ज्ञानेशला झोप पण आले. तर आता मी पटापट मग जांभळी येईल. तर आता मी पटापट जेवून घेतो आणि त्यानंतर मग झोपतो. आणि जेवणानंतर मी ज्ञानेशची थोडी रिव्हिजन घेणार आहे, कारण उद्या त्याचा EVSची ओरल आहे ना. EVS ना. अरे उद्या पिट्टीत हे आहे. आणि उद्या सकाळी मला 9 वाजता ज्ञानेशच्या शाळेत जावं लागेल, कारण त्याचा पीटीचा जो ड्रेस आहे तो मला तर ज्ञानेचा जो पीटीचा जो ड्रेस आहे तर तो मला घ्यायचा आहे. तर तेच ज्ञानेचं आहे ना, पीटीचा ड्रेस आहे. तर पीटीचा त्याला येल्लो ड्रेस भेटलेला आहे, बरोबर. आणि त्याचा पीटीचा परेड मंगळवारी आणि शुक्रवारी असतो. तर तेच. तर मी उद्या सकाळी त्याचा उद्या पीटीचा परेड आहे आणि मी त्याला अजून युनिफॉर्म घेतला नाही, कारण पीटीचा वेगळा युनिफॉर्म असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच. उद्या सकाळी मी 9 वाजता जाईल सगळं आवरून वगैरे. तर ते आता पटापट जेवून घेतो, त्यानंतर मी त्यांची थोडी रिव्हिजन घेईल आणि मग झोपतो. तर गाईस, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. तू एंड कर. मी एंड करू.